कांद्याची भजी बेसन घातलेली अप्रतिम चवीची लागतात। हे पदार्थ विष नाहीये हो, उगाच नाका मरडू नका आणि कोलेस्ट्रॉलची भीती तर अजिबात बाळगू नका। हे 2-4 भाज्यांनी काही कोलेस्ट्रॉल वाढत नसतं हो। ह्या पदार्थांमध्ये जे काही बाकीचे पदार्थ घातलेले आहेत ना ते देखील तेवढेच महत्त्वाचे असतात। नमस्कार, आपण जेवणामधल्या डाव्या बाजूचे पदार्थ बघत होतो, भज्यांपर्यंत येऊन पोहोचलोय। भजी हा खरा तर नाकाने खायचा पदार्थ। नाकाने खायचे अहो, म्हणजे नाकात घालायची नाही, पण वास त्याचा जो आहे ना, ह्या वासावरच तर जेवण चालतं। भजी तळलेल्याचा वास हा अगदी माझघरापर्यंत येऊन पोचतो। कशा कशाची भजी करतात? कांद्याची भजी ही सगळ्यात फेमस। असा बाहेर भुरभुरणारा पाऊस आहे, असा गरम कॉफीचा मग हातात आहे आणि अशी गरमागरम कुरकुरीत खेकडा भजी। कांद्याची भजी बेसन घातलेली अप्रतिम चवीची लागतात। हे पदार्थ विष नाहीये हो, उगाच नाका मरडू नका आणि कोलेस्ट्रॉलची भीती तर अजिबात बाळगू नका। हे 2-4 भाज्यांनी काही कोलेस्ट्रॉल वाढत नसतं हो। ह्या पदार्थांमध्ये जे काही बाकीचे पदार्थ घातलेले आहेत ना ते देखील तेवढेच महत्त्वाचे असतात। ही भजी काय फक्त कांदा आणि बेसनाचं पीठ तळून काढणं म्हणजे काय भजी होतं? अहो, त्याच्यात ओवा पाहिजे आणि ओवा कसा असा चुरडून घ्यायचा असतो ओवा। ह्या ओव्यातलं ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट जे आहे ना हे आतमध्ये उतरलं पाहिजे। मिरची देखील खूप छान काम करत असते। ओवा मिरची घातलेली जी भजी आहेत ती आणखीन छान लागत असतात। आणि तुम्ही उत्तर प्रदेशमध्ये जर गेला तर त्याच्यात ते धने पण घालतात। भज्यांमध्ये धने ही महाराष्ट्रीयन संकल्पना नाही, परंतु भैया लोकांच्या भज्यांमध्ये हे मात्र तुम्हाला धने घातलेले दिसतील। हे सगळे मसाल्याचे पदार्थ ह्या भज्यांना हलकं बनवतात, पचायला हलकं। अहो, तरंगतं म्हणजे हलकं अशा अर्थानं नाही। आयुर्वेदामध्ये लघु नावाचा एक गुण सांगितला आहे। लघु म्हणजे पचायला हलकं असेल ते। आता भजी तेलात तरंगतात म्हणजे ती हलकी असतात किंवा लघु गुणाची असतात असं नाही आहे। तेलात तळलेला प्रत्येक प्रकार पचायला जरा जड असतो आणि एकदा या तेलात तळलेली भजी त्या तेलात परत परत काही तळायचं नाही, हे तेल पुढच्या खेपेला संपवून टाकायचं। एकाच तेलात जेव्हा आपण भजी तळतो, पापड तळतो किंवा आणखीन काही वांगी तळून घेतो, हे तळलेलं तेल परत परत वापरलं की मात्र अगदी हे एक नंबरचं शत्रू कोलेस्ट्रॉल या तेलाने वाढतंय। आजचं मॉडर्न मेडिसिन असं म्हणतं की या तेलाचं तापमान 70 डिग्रीपेक्षा जेव्हा जास्ती जाईल तेव्हा त्या तेलामधले फ्री रॅडिकल्स वेगळे होतात आणि कोलेस्ट्रॉल वाढवायला मदत करत असतात। हे चिकटण्याची प्रवृत्ती वाढते। ह्या तेलाचा जो घट्टपणा असतो हे तेल पातळ व्हायला लागतं आणि मग हे जे पातळ झालेलं तेल असते हे आतमध्ये चिकटायला आणि आतमध्ये शिरायला मदत करतं, जे पुढे गडबड करणार आहे। भजी करताना एक लक्षात ठेवायचं, भजी करून झाल्यानंतर जेवढ्याच तेवढं तेल वापरायचं आणि पुढच्या जेवणात ते संपवून टाकायचं, त्याच्यातच फोडणी घालून आमटीत ढकलायचं। झालं, हीच तर युक्ती आहे। हे घरातल्या बाईला बरोबर माहिती असतं काय आतमध्ये चाललंय, पुरुषाला माहीत नाही। त्याला 4 चवीचे प्रकार बाहेर दिसतात, हे अतिशय चांगले असतात। भजी आणखीन कशा कशाची करू शकतो हो? मिरचीची भजी करू शकतो, वांग्यांची करू शकतो, कोबीची करू शकतो। नावं वेगवेगळी द्या। आजच्या पोरांना ती मंचुरियन म्हटलं की चांगलं आवडतं। अरे पण ती एका प्रकारची भजीच आहेत आणि त्याच्यात बेसनाच्या ऐवजी फक्त भात घालतात हो मुरडून आणि लसूण आणि आलं असतं। काय वाईट आहे मंचुरियनमध्ये सुद्धा? छान आहेत मंचुरियन पण। ओ, शिजलेला भात त्याच्यात लसणीची फोडणी आणि आलं घातलं तर काय वाईट लागतं? ते चांगलं लागतंय, ते सुद्धा तळलेलंच असतं। म्हणजे जर मी भात आणि आमटी खायची ऐवजी मी जर मंचुरी घातलेला जर राईस खाल्ला तर काय प्रॉब्लेम आहे? काहीच प्रॉब्लेम नाही। सगळे पदार्थ आपल्यासाठीच बनवलेले आहेत। फक्त या भज्यांमधलं चायनीज भजी जी आहेत, मंचुरियन म्हणजे चायनीज भजी झाली, ह्याच्यातले 2 पदार्थ गडबड करणारे आहेत। एक तर त्याच्यातलं व्हिनेगर आणि दुसरं आहे अजिनोमोटो। ह्या 2 पदार्थांवर लक्ष ठेवायचं। हे पदार्थ घरात आणायचेच नाहीत। आणि त्याशिवाय आपण हे मंचुरियन करू शकतो की नाही? हो करू शकतो। 65 करू शकतो की नाही? हो करू शकतो। बाकीचे सॉस बीस घालण्यापेक्षा घरातच सॉस तयार करावीत आणि ह्याच्यात ही भजी घोळवून घ्यावीत। म्हणजे आजच्या पिढीला जसं हवं आहे तसं झाली नाही का? युक्तीने भजी करावीत आणि चवीने खावीत आणि 2 ते 3 यापेक्षा जास्ती खाऊ नयेत। बाजारातनं जाताय आणि तुम्हाला भज्यांचा वास आला म्हणून काय तसंच पुढे जायचं? अहो, तुमच्या नाकाने ती खाल्ली सुद्धा आणि जर प्रत्यक्षात आत गेली नाहीत तर मात्र ॲसिडिटी नक्की वाढते। जेव्हा असा वास येतो तेव्हा तिथे थांबावं, छानपैकी 1 भज्यांची ऑर्डर द्यावी। येणारी 6-7 भजी त्यातली 2 आपण खावीत, बाकी 4 इतरांना वाटून टाकावीत। आपणही सुखी व्हावं, इतरांनाही तृप्त करावं। खूप छान। आपण अनेक वेळा चर्चा केली पितळीची भांडी, तांब्याची भांडी। तर ही पितळीची भांडी, तांब्याची भांडी जर तुम्हाला हवी असतील तर ही सगळी आपल्या चॅनेलवर उपलब्ध आहेत।
चॅनेलच्या खालच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची माहिती दिलेली आहे, नंबर दिलेला आहे. जरूर संपर्क करा. व्हॉट्सअपवर संपर्क करा. नुसता मेसेज टाकून ठेवलात तरी आमचा रिप्लाय तुम्हाला येईल. त्या रिप्लायमध्ये तुम्हाला या तांब्याच्या भांड्यांचा आकार, त्यांचा नंबर आणि त्यांची किंमत देखील कळवली जाईल. तुम्हाला जे भांडं आवडतं आहे ते तुम्ही निवडा आणि आम्हाला फक्त त्याचा नंबर कळवा आणि पैसे कसे पाठवायचे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघून घ्या. ते भांडं तुम्हाला निश्चितपणे घरपोच होईल. कोणाला भेट देण्यासाठी ही आरोग्याची भेट असेल, तुमच्या घरात आरोग्य आणण्यासाठी ही आरोग्याची भेट स्वीकारलेली असेल, बहिणीच्या भाऊबीजेच्या वेळेला असेल, पाडव्याच्या वेळेला असेल, कुठच्या तरी रिटर्न गिफ्टच्या वेळेला अशी भेट कायमची आठवण राहील तुमची आणि आमच्या चॅनेलची सुद्धा.